एका माजी मंत्र्याचा चालक आणि त्याच्या नावावर 150 कोटींची जमीन. विश्वास बसत नाही ना? पण ही कुठलीही सिनेमातली काल्पनिक कथा नाही. ही खरी घटना आहे छत्रपती संभाजीनगरमधील, जिथे एका ड्रायव्हरच्या नशिबाला अचानक असा काही भूत आला की थेट 150 कोटींच्या मोक्याच्या जमिनीचं बक्षीसपत्र त्याच्या नावावर आलं. पण या हिबानामाच्या मागचं गूढ अधिक खोल आहे. या संपत्तीच्या हस्तांतरणामागं केवळ धर्म, दस्तऐवज किंवा दानशूरता नाही, तर कदाचित एक सावधपणे विणलेली राजकीय गोष्ट लपलेली आहे, असं आता एकंदरीत चित्र निर्माण झालंय. एका सामान्य ड्रायव्हरला कोण आणि का देईल अशी अमूल्य भेट? त्याच्या पाठीमागे कोण आहे आणि यात माजी मंत्री संदीपान भुमरे यांचा संबंध आहे की नाही याची चौकशी आता आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू झाली आहे. ही कहाणी जितकी फिल्मी वाटते तितकीच ती खरी आहे आणि अजूनही तिचा संपूर्ण पर्दाफाश झालेला नाही. ही जमीन प्रेमात मिळाली की सत्तेच्या सौद्यात, की या सगळ्यांच्या पलीकडचं काय आहे? हिबानामा नावाच्या दस्तऐवजाआड लपलेली आहे एक गूढ आणि धक्कादायक कहाणी, जी आता आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत सापडली. हे भेटपत्र आहे की काळ्या पैशाचा स्वच्छ शिडकावा, असा सवाल आता सर्वत्र केला जातोय. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय, तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. नमस्कार, मी सूरज कांबळे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. छत्रपती संभाजीनगर येथील जालना रोडवरील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली जवळपास 150 कोटी रुपये किमतीची जमीन मिळणं एखाद्या सामान्य माणसाच्या नशिबात किती वेळा येतं, आणि तीही हिबानामा म्हणजेच बिनशर्त भेट म्हणून मिळावी. असाच एका प्रकरणामुळे सध्या संपूर्ण मराठवाडा हादरलाय. यामध्ये माजी मंत्री आणि विद्यमान खासदार संदीपान भुमरे, त्यांचे आमदार पुत्र आणि त्यांचा चालक जावेद रसूल शेख यांचा सहभाग असल्याचा आरोप होतोय. या प्रकरणाची चौकशी थेट आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून संपूर्ण घडामोडींनी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मात्र खळबळ माजवली. छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवरील दाऊदपुरा भागात असलेली सुमारे 12 एकर जागा, ही जमीन रेडी रेकनर दरानुसार तब्बल 150 कोटींच्या घरात असल्याचं स्पष्ट झालं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही जमीन हैदराबादच्या सालार जंग घराण्यातील एका वंशजाकडून संदीपान भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांच्या नावावर हिबानामा म्हणजेच बक्षीसपत्र स्वरूपात हस्तांतरित करण्यात आली. हे प्रकरण समोर आल्यानंतर परभणी येथील वकील मुजाहिद खान यांनी या व्यवहारावर आक्षेप घेत थेट छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वकील मुजाहिद खान यांनी केलेल्या तक्रारीनुसार संदीपान भुमरे आणि त्यांच्या आमदार पुत्रानेच संपत्ती हस्तांतरणासाठी ड्रायव्हरचा वापर केला असण्याची शक्यता आहे. त्यांनी हिबानाम्याच्या माध्यमातून आपली नावे लपवून ही मालमत्ता चालकाच्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर खान यांनी हे देखील अधोरेखित केलं की हिबानामा इस्लाम धर्माच्या कायद्यानुसार बिनशर्त दिला जाऊ शकतो, परंतु तो देणारा आणि घेणारा यांच्यात विशेष वैध नातेसंबंध, निष्ठा व जवळीक असणं गरजेचं आहे. सालारजंग कुटुंब आणि जावेद शेख यांच्यात कोणताही रक्तसंबंध नाही, उलट हे दोघे वेगवेगळ्या पंथाचे मुस्लिम आहेत, हे देखील त्यांनी अधोरेखित केलं. या गंभीर तक्रारीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशीला सुरुवात केली. त्यांनी चालक जावेद शेखला चौकशीसाठी हजर होण्यास सांगितलं. त्याच्याकडून त्याच्या उत्पन्नाचं स्रोत, आयकर विवरणपत्र आणि संपत्तीचे पुरावे मागवलेत. याशिवाय सालारजंग घराण्याच्या सदस्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून या हिबानाम्याच्या मागे असलेली पार्श्वभूमी, उत्पन्नाचा स्रोत आणि संपत्ती देण्यामागील आधार स्पष्ट करण्यास सांगितलंय. पण आर्थिक गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार घराण्यानं कुठल्याही पद्धतीनं सहकार्य करायला तयार नाही आणि संबंधित कागदपत्र दडपले जात असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय. या संपूर्ण प्रकरणावर खासदार संदीपान भुमरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी या व्यवहाराशी आपला काहीही संबंध नसल्याचं ठामपणे सांगितलं. ते म्हणाले की जमीन माझ्या चालकाच्या नावावर आहे, त्याने बिनशर्त भेट म्हणून ती मिळवली आहे, यात माझा कुठल्याही पद्धतीचा सहभाग नाही. तसेच जावेद शेखने देखील तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य केल्याचं सांगितलं जात आहे. तो म्हणतो की गेल्या 12 ते 13 वर्षापासून मी आणि माझ्या कुटुंबातील सदस्य आम्ही आमच्या सर्व मालमत्तांचे तपशील वेळोवेळी सादर करत आलोय.
या जमिनीचा हिबानामा मला साराजंग घराण्यांकडून प्राप्त झालाय. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच मालमत्ता हस्तांतरित झाली आहे. आता या सर्व प्रकरणात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिबानामा. त्याचा अर्थ काय होतो हे आपण थोडक्यात समजून घेऊ. हिबा हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ आहे भेट. मुस्लिम कायद्यानुसार हिबा हा मालमत्ता हस्तांतरणाचा एक कायदेशीर मार्ग आहे. यात एखादी व्यक्ती आपली जमीन, घर, दागिने यांसारखी मालमत्ता कोणत्याही मोबदल्याशिवाय दुसऱ्याला देऊ शकतो. परंतु ते करत असताना त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. त्या म्हणजे देणारा आणि घेणारा यांच्यात विश्वासाचं, रक्ताचं आणि सामाजिक नातं असणं आवश्यक असतं. ही मालमत्ता स्वीकारणारा सक्षम असावा. हस्तांतरित मालमत्ता व्यवहारासाठी योग्य आणि कायदेशीर असावी. 100 रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या स्थावर मालमत्तेसाठी हिबा नोंदवणे बंधनकारक आहे. त्यासोबतच स्टॅम्प ड्युटी भरणं आणि नोंदणी ती देखील आवश्यक असते. या सर्व गोष्टींचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येतोय. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली. विरोधकांनी या प्रकरणावरून थेट शिवसेनेवर निशाणा साधत सखोल चौकशीची मागणी केली आहे. सामान्यपणे एका ड्रायव्हरच्या नावावर 150 कोटींची जमीन मिळवणं ही बाबत संपूर्णपणे असामान्य आणि संशयास्पद वाटतं. त्यातही त्या चालकाचा राजकीय नेत्यांशी जवळचा संबंध, हिबानामासारख्या कायदेशीर संकल्पनेचा वापर करून इतक्या मोठ्या संपत्तीचा हस्तांतरण होणं ही बाब नक्कीच चौकशीच पात्र आहे. ही चौकशी केवळ संपत्तीचा हिशोबच स्पष्ट करणार नाही, तर राजकीय व्यवस्थेतील शक्य असलेल्या काळ्या यंत्रणाही उघड करणार आहेत. हा मुख्य प्रश्न आहे. पुढील काही दिवसात या प्रकरणात काय नवीन उलगडा होतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं.